जय भीम. दिस इज यश फ्रॉम यश मीडिया नेटवर्क. महाराजांना बौद्धांना कसे घोडे लावायचे, कशी तंदुरी फ्राय करायची हे माझ्यावर सोडा. ही भाषा या मांगाच्या सुधाकर भालेरावची. आंबेडकरी समाजाविरोधात बाबासाहेबाला बाप म्हणून घेत असाल तर तुमच्या अवलादीवर. आम्ही मांगाची पिसाळलेली अवलाद आहे. तुम्हाला आवर घाला, नाहीतर कुठे तुम्हाला चावा घेईल ठाव पत्ता लागणार नाही. अशा भाषेत थेट महाराजांना व बौद्धांना धमकी या मातंग समाजाच्या सुधाकर भालेराव कडून देण्यात येत आहे. तर महाराजांना आंबेडकरांच्या वंशजांना जशास तसे उत्तर देऊ. बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही. थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना धमकी. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर नाव घेत जशास तसे उत्तर देऊ. मांगाच्या नादाला लागू नका. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असताना लातूरमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक भव्य असा एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींकडून भाषणही झाले. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची तुलना थेट अण्णाभाऊ साठे यांच्याशी करण्यात आल्यामुळे संतापलेल्या भीमसैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर भाषणे झाली. याच भाषणाविरोधात आता सुधाकर भालेराव याने थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजावर जशास तसे उत्तर देऊ या भाषेत हल्लाबोल चढवला आहे. अरे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लायकी नसताना या मांगांना लायकी मिळवून दिली आणि माणसात आलं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना बोलताना तुमची काय लायकी आहे हे यावरून सिद्ध होतं. या मांगांकडून थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांवर अशा प्रकारे धमकीची भाषा देणे म्हणजे सरळ आंबेडकरी समाजाला डिवचणे असाच होतो. आंबेडकरांच्या वंशजांना आता मांग शिकू लागलेत. लायकीत राहा. मांगांच्या नादाला लागाल तर तुमचा तंदुरी फ्राय करू. मित्रांनो, ही लढाई आता आरक्षणापुरती मर्यादित न राहता महार मांग हा वाद अतिशय खालच्या पातळीवर पेटला आहे. अशांना वेळीच ठेचण्याची गरज आहे असं तुम्हालाही वाटतं का? थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना धमकी देण्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि सुधाकर भालेराव बद्दल तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांवर थेट धमकीची भाषा बोलत आहे.